राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व माता भगिनींसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे 12 निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। तर बघा, आजची तारीख आहे 12 डिसेंबर 2024। राज्यातील तब्बल 1,34,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा 6वा हप्ता विस्तारित होत आहे। परंतु काल आलेल्या नोटीसनुसार हा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे ते तर सांगणारच आहे, परंतु आनंदाचे 12 निर्णय लागू करण्यात आलेले आहे। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, बहिणींसाठी 12 मोठे आनंदी निर्णय घेण्यात आलेले आहेत। आता एक एक करत सविस्तर बघून घेऊयात। बघा, राज्यामध्ये माहितीचं सरकार आलेलं आहे, म्हणजेच बीजेपी पक्षाचं सरकार आलेलं आहे आणि सरकार आल्यामुळे राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झालेले आहेत। आणि या देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व माता भगिनींसाठी 12 आनंदी निर्णय लागू केलेले आहेत। तर अगदी झटपट बघून घेऊयात की कोणकोणते निर्णय आहेत। परंतु राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत की बहिणींनी आंदोलन थांबवावे, योजनेमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही आणि छाननी सुद्धा केली जाणार नाही, असा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, भरपूर दिवसांपासून छाननी होणार अशा न्यूज फिरत होत्या, परंतु थेट आवाहन केलेलं आहे। राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतायत की बहिणींनी आंदोलन थांबवावे, त्यानंतर या अर्जांची छाननी बंद करणार आहोत। यामध्ये ज्या माता भगिनींना अगोदर लाभ दिलेला होता तर त्यांना 5 वर्षे लाभ देण्यात येणार आहे। बघा, सलाम त्या बहिणींना ज्यांनी हे मोठं पाऊल उचललं आणि सर्व छाननी अर्ज रद्द केले। बघा, सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण त्या बहिणींनी भरपूर मोठं सरकारला आव्हान दिलेलं होतं आणि त्यांच्यामुळे राज्यामध्ये जी छाननी होणार होती तर ती छाननी रद्द करण्यात आलेली आहे। सोबतच याच्यावरती नोटीस सुद्धा आलेली आहे। बघा, राज्यामधील तब्बल 35 लाख महिलांची डीबीटी तयार झालेली आहे, परंतु अगोदर नोटीस वाचा। तर या नोटीसमध्ये काय आलेलं आहे ते तर बघणार आहोत, परंतु अगोदर 12 आनंदी निर्णय अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया, जेणेकरून तुमच्या मनामधील काही शंका असतील तर त्या सुद्धा दूर होऊन जातील। आता हे 12 आनंदी निर्णय कशामुळे घेतलेले आहेत आणि कोणत्या बहिणींसाठी लागू होणार आहे ते सुद्धा सांगणार आहे। बघा, राज्यातील 90% महिलांच्या खात्यामध्ये 5 महिन्यांचे 7,500 रुपये विस्तारित केलेले आहे। सोबतच 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तारित होत आहे, याची डीबीटी सुद्धा तयार झालेली आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी 12 आनंदी निर्णय लागू करण्यात येणार आहेत, परंतु यासाठी पात्रता लक्षात घ्या, कारण पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। जे महिला ज्या माता भगिनी पात्रतेमध्ये बसतील तर त्यांनाच हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसला नाही तर तुम्हाला योजनेमधून सुद्धा बाद केलं जाऊ शकतं। सोबतच या आनंदी निर्णयामध्ये तुम्हाला लाभ घेता येणार नाही। बघा, 5 पात्रता असणे आवश्यक आहेत। आता बघा, तुमच्याकडे जर या 5 पात्रता असतील तरच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुमच्याकडे या 5 पात्रता नसतील तर तुम्ही व्हिडिओ पाहिला नाही तरी पण काय अडचण नाही, कारण ज्यांच्याकडे या पात्रता असतील तर त्यांच्यासाठीच हे निर्णय आहेत। परंतु अगोदर पात्रता लक्षात घ्या। बघा, पहिली पात्रता आहे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या महिलेचे खरोखर उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी असलं पाहिजे, तरच हे लाभ तुम्हाला दिले जाणार आहेत। बघा, जे 12 आनंदी निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं आणि ते उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जातील। सोबतच दुसरी जी पात्रता आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की पात्र ठरलेल्या सर्व बहिणींच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसला पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेचा आणि या 12 निर्णयांचा लाभ मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला लाभ दिला जाणार नाही। म्हणजेच तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य किंवा तुम्ही स्वतः सुद्धा सरकारी नोकरीला नसले पाहिजे, कारण अगोदर सरसकट पैसे वाटलेले होते, सरकारला मतांची गरज होती, त्यामुळे सरसकट कोण सरकारी असलं कोण खाजगी असलं तरी पण पैसे वाटलेले होते। परंतु आता छाननी रद्द केलेले आहे, परंतु पात्रता लक्षात घेतली जाणार आहे। बघा, तिसरी पात्रता काय आहे तर पात्र ठरलेल्या बहिणीच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी पेन्शन घेत नसणारा नसावा, तरच तुम्हाला या योजनेचा आणि या 12 निर्णयांचा लाभ थेट दिला जाणार आहे। तुमच्या घरामध्ये कोण जर पेन्शन घेत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुमच्यासाठी हे 12 आनंदी निर्णय लागू सुद्धा होणार आहेत। सोबतच पात्रतेमध्ये चौथा मुद्दा काय सांगण्यात आलेला आहे, तुमची जी चौथी पात्रता आहे ती म्हणजे पात्र ठरलेल्या बहिणीकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे किंवा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांपेक्षा
कमीचा असावा। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 100% हे 12 निर्णय आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ 5 वर्ष दिला जाणार आहे। जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसतील तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला 2,50,000 रुपयांपेक्षा म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणारा दाखला असणे आवश्यक आहे। जर तुम्ही दाखला काढला नसेल तर तुम्ही जवळच्या माही सेवा केंद्र किंवा सेतू सेवा केंद्राला भेट द्यायची आहे आणि तिथून हा दाखला काढायचा आहे। पात्रतेचा 5वा मुद्दा हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, या योजनेमध्ये घरातील फक्त 2च महिला लाभ घेऊ शकतात। बघा, अगोदर सरसकट 3 महिलांना 4 घरामध्ये महिला असतील तरी पण पैसे आलेले होते, परंतु आतापासून फक्त 2च महिलांना लाभ घेता येणार आहे। तिसऱ्या महिलेला या योजनेमधून अपात्र केलं जाणार आहे आणि हे निर्णय जे 12 आनंदी निर्णय आहेत सोबतच लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तर तो 5 वर्ष फक्त घरामधील 2च महिलांना मिळणार आहे। तिसऱ्या महिलेला, तिसऱ्या बहिणीला या योजनेमधून आता अपात्र केलं जाणार आहे। आता बघा, पात्रता तुमच्या लक्षात आली। जर तुम्ही खरोखर पात्रतेमध्ये बसला असाल तर तुमचे अभिनंदन आहे। बघा, या ठिकाणी मी सांगितलेलं आहे पात्रतेमध्ये ज्या ज्या माता भगिनी बसलेल्या असतील या 5 पात्रतेमध्ये जर तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असतील तर इथून पुढे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे पात्रतेमध्ये बसले नसतील तर त्यांना व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता, परंतु तुम्ही जर पात्रत नसाल तर तुमच्यासाठी हे 12 आनंदी निर्णय काहीही उपयोगी ठरणार नाहीत। बघा, बहिणींसाठी 12 आनंदी निर्णय। तर बघा, राज्याचे नवीन मुख्यमंत्री सर्वात मोठे आणि 3दा मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस साहेब काय मानतायत ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व महिला आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आहेत तर याच माता भगिनींना या आधारावरती हे 12 आनंदी निर्णय थेट लागू करण्यात येणार आहेत। बघा, अगोदर काय असायचं, सरकार वेगवेगळ्या योजना सुरू करायचं, त्यानंतर पात्रता लक्षात घ्यायचं, परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व माता भगिनी आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आहेत, त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्यामुळे त्यांना थेट या 12 आनंदी निर्णयांचा लाभ दिला जाणार आहे। बघा, तुम्हाला मी 2 वेळा सांगितलं हे 12 निर्णय फक्त त्या 5 पात्रतेमध्ये बसलेल्या महिलांसाठी आहे। तर बघा, पहिला जो आनंदी निर्णय आहे तो म्हणजे बहिणींच्या खात्यामध्ये थेट 2,500 रुपये जमा होणार आहेत। बघा, तुमच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा होणार आहेत, परंतु ज्यांच्या नावाने गॅस कनेक्शन असेल त्यांच्याच खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। तर तुम्हाला हे कळलंच असेल की बहिणींची योजना म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमार्फत तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये थेट जमा केले जाणार आहे। सोबतच दुसरा आनंदी निर्णय हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, लाडकी बहीण योजनेची रक्कम 1,500 रुपये होती, सर्वांना माहिती आहे 5 महिन्यांचे 1,500 रुपये प्रमाणे 7,500 रुपये मिळालेले आहेत, परंतु निवडणुकी अगोदर सरकारने जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता तर त्या जाहीरनाम्यामध्ये बीजेपी पक्षाने 2,100 रुपये इतकी रक्कम लाडकी बहीण योजनेची सांगितलेली होती, तर काँग्रेस राष्ट्रवादी गटाने 3,000 सांगितलेली होती, परंतु काँग्रेस राष्ट्रवादी गट आला नाही तर बीजेपीचं सरकार निवडून आलं। लाडक्या बहिणींनी सर्वात मोठं मतदान केल्यामुळे बीजेपी पक्ष निवडून आला, तर 2,100 रुपयांचा हप्ता आणि 2,100 रुपये रक्कम ही कायमस्वरूपी फिक्स करण्यात आलेले आहे, तर याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। म्हणजेच तुम्हाला इथून पुढे 5 वर्ष 2,500 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे गॅस कनेक्शनची आणि सोबतच तुमच्या खात्यामध्ये 2,100 रुपयांचा 6वा हप्ता आणि 5 वर्ष 2,100 रुपये इतकी रक्कम लाडकी बहीण योजनेची केली जाणार आहे। सोबतच जो तिसरा आनंदी निर्णय आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की घरामधील आतापासून 2 महिला लाभ घेऊ शकतात, परंतु तिसऱ्या महिलेला लाभ मिळणार नाही। फक्त 2 बहिणी असतील तर 1 बहीण आणि 1 आई अशा प्रमाणामध्ये या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। बघा, तुमच्या घरामध्ये 1 आई आणि 2 बहिणी असतील तर त्यांच्यामधील फक्त दोघांनाच लाभ घेऊ शकणार आहेत, म्हणजे एकतर बहीण लाभ घेऊ शकेल, आई लाभ घेऊ शकेल किंवा दोन्ही बहिणी लाभ घेऊ शकतील, आईला लाभ मिळणार नाही। म्हणजेच अशा प्रमाणामध्ये घरामधील फक्त 2च बहिणींना याचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच बघा, चौथा जो आनंदी निर्णय आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या बहिणींना अर्धवट पैसे मिळाले असतील तर त्यांचे सर्व पैसे जमा केले जाणार आहेत, असं होणार नाही की ज्यांना कमी, काहींना कमी आणि काहींना जास्त अशाप्रमाणे कोणालाही लाभ दिला जाणार नाही। बघा, ज्यांना 3,000 रुपये मिळाले असतील तर त्यांना अगोदर 4,500 रुपये आणि 6वा हप्ता विस्तारित केला जाणार आहे, किंवा कोणाला 4,500 रुपये मिळाले असतील तर त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये दिले जाणार आहेत, त्यानंतरच तुम्हाला 6वा हप्ता आणि राज्यामधील 36 जिल्ह्यांमध्ये हा विस्तारित केला जाणार आहे। त्याच्यामुळे काळजी करू नका जर अर्धवट पैसे तुम्हाला मिळाले असतील। सोबतच 5वा आनंदी निर्णय तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की पात्र ठरलेल्या बहिणींच्या खात्यावरती 15,000 रुपये इतकी रक्कम
थेट जमा केली जाणार आहे। परंतु यासाठी तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा अर्ज करावा लागेल। त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। परंतु यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं का असतं, तर अगदी मुद्देसूद माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते। सरासरी 80,000 लोकांचा विश्वास आपल्या चॅनलवरती आहे, म्हणजेच 80,000 लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवरती 100% विश्वास ठेवू शकता। बघा, राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत की आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाहीत। म्हणजेच या दोन वाक्यांचा अर्थ अगदी स्पष्ट झालेला आहे। जरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बनू शकले नाहीत, तरी पण त्यांनी महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे। तर याचा अर्थ असा होतो की ज्या तेल, मीठ अशा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, तर या जीवनावश्यक वस्तूंचे हे भाव वाढवणार नाही आणि तुमच्याकडून हे पैसे वसूल सुद्धा करणार नाही। अत्यंत महत्त्वपूर्ण राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे। खरोखर कोणकोणत्या बहिणींना की वाटतं की लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेली होती, त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच परत व्हायला पाहिजे, तर त्यांनी लगेच व्हिडिओला लाईक करायचा आहे। बघा, 6वा जो आनंदी निर्णय आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना स्वतःचा उद्योग करता यावा यासाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरू करण्यात येणार आहे। आता या योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे, सोबतच याच्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे लागतात ते सुद्धा सांगणार आहे। परंतु चॅनलवरती या योजनेचा सुद्धा व्हिडिओ आलेला आहे, तो सुद्धा पाहू शकता, कारण आपला हा व्हिडिओ अत्यंत मोठा होऊ शकतो। त्याच्यामुळे आपण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। सोबतच 7वा जो आनंदी निर्णय आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे, ज्या माता भगिनी विधवा असतील, निराधार असतील किंवा अपंग असतील किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असतील, सोबतच निराधारता अगोदरच सांगितलेलं आहे की अशा सर्व बहिणींसाठी विविध योजना प्राथमिक स्वरूपामध्ये सुरू करण्यात येणार आहेत। काही योजना सुरू झालेल्या आहेत, तर त्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे काढायची आहेत। त्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं बँक पासबुक, सोबतच कोण अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला, सोबतच तुम्ही विधवा जर असाल तर विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकता, तर त्या विधवा पेन्शनचा तुम्हाला दाखला काढायचा आहे। आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांनी 2.5 लाखांचा उत्पन्नाचा दाखला काढणं सुद्धा गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। 8वा जो निर्णय आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, राज्यामधील तब्बल 2,34,00,000 महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत। त्यांच्यासाठी सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस फ्रीमध्ये दिला जाणार आहे। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वेगळे आहे आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना वेगवेगळे आहेत। बघा, केंद्राची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित आहे। ज्यांना ज्यांना अर्ज करायचे असतील तर त्यांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे। जेवढे व्हिडिओला लाईक येतील तर त्याच्यावरून मला कळणार आहे, त्यानंतर एक एक व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करणार आहे। सोबतच 9वा जो आनंदी निर्णय आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, राज्यामधील सर्व पात्र बहिणींसाठी महिला व बाल विकास विभागाकडून नोटीस आलेले आहे। बघा, सर्व लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या बहिणींसाठी महिला व बाल विकास विभागाकडून नोटीस आलेली आहे। बघा, ही नोटीस सर्व महिलांनी वाचायची आहे, कारण ही पूर्णपणे अत्यंत महत्त्वाची नोटीस आहे। या नोटीसद्वारेच तुम्हाला पुढे 5 वर्षे लाभ दिला जाणार आहे। कालची नोटीस आलेली आहे, तर ही नोटीस सोलापूर जिल्ह्यामधील आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी लिहिलेलं आहे, महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, बाल समृद्धी इमारत, पहिला मजला। तर याच्यावरती तारीख सुद्धा बघू शकता, तुम्हाला मी झूम करून दाखवतो जेणेकरून तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल। बघा, 11/12/2024 म्हणजे 11 डिसेंबरची ही नोटीस आहे। याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सर्व जिल्हा सोलापूर। बघा, माझी लाडकी बहीण योजना, यामध्ये अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की उपयुक्त विषयानुसार आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स, व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे। यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडून विचारणा होत आहे। तर बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, सोशल मीडियावरती ज्या वेगवेगळ्या जाहिराती दाखवल्या जात आहे, सोबतच व्ह्यूज मिळवण्यासाठी व्हिडिओ दाखवले जात आहे, तर त्याच्यामध्ये काय दाखवलं जात आहे की महिलांना वॉशिंग मशीन मिळणार, सोबतच टीव्ही मिळणार, फ्रीज मिळणार, शासन म्हणते अशा आम्ही योजना राबवतच नाही। आणि भरपूर माता भगिनींनी, भरपूर नागरिकांनी समाज कल्याण ऑफिस असेल किंवा बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसला जाऊन सुद्धा भेट दिलेली आहे। तर त्याच्यावरती हा नोटीस आलेली आहे
की या योजनेसंदर्भामध्ये अजून तरी अशा योजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत। परंतु महिला व बालविकास विभागाकडून असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की आमच्याकडून मोफत पिठाची किराणा असेल किंवा इतर ठिकाणी शिलाई मशीन योजना, तर या योजना खरोखर आहेत। परंतु ह्या ज्या वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज अशा कोणत्याही योजना सुरू केलेल्या नाहीत, कोणतीही मोबाईल योजना सुरू केलेली नाही। त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका, अन्यथा तुमच्या खात्यामधील सर्व रक्कम गायब होऊ शकते। बघा, सर्व माता भगिनींना, सर्व बहिणींना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करण्यात येते की कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका, अन्यथा तुमच्या खात्यामधील जेवढी पण रक्कम असेल तर ती सर्व रक्कम गायब सुद्धा होऊ शकते। बघा, आपला चॅनल खरोखर असतो, त्यामुळे सर्व माहिती खरोखर दिली जात असते। 6व्या हप्त्याची सुद्धा तारीख फिक्स करण्यात येईल, त्यानंतर तुमच्यापर्यंत आपला व्हिडिओ सुद्धा येणार आहे। जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटा उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।